या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. अ लिक्विड राईज टू हाईट ऑफ 1.8 सेंटीमीटर इन अ ग्लास कॅपिलरी ए नावाची जी ग्लास कॅपिलरी आहे त्याच्यामध्ये लिक्विडची जी हाईट आहे ती किती तर 1.8 सेंटीमीटरपर्यंत. अनदर ग्लास कॅपिलरी बी हॅविंग डायमीटर 90% ऑफ कॅपिलरी ए. तर दुसरी जी कॅपिलरी आहे बी त्याची डायमीटर किती दिलं तर 90% ए कॅपिलरीच्या दिलेलं आहे. इज इमर्ज इन द सेम लिक्विड. तर सेम लिक्विडमध्ये तो इमर्ज करायचा आहे म्हणजे कॉस थिटा वगैरे सगळं काही सेम असेल. द राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी बी इज. तर बी कॅपिलरीमध्ये किती लेवल वाढणारे राईज ऑफ लिक्विड असणारे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. आणि हा जो क्वेश्चन आहे हा आलेला 2015ला. तर याचे ऑप्शन्स काय असतील, याचे 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे ए 1.4 सेंटीमीटर, बी आहे 1.8 सेंटीमीटर, सी आहे 2 सेंटीमीटर आणि डी ऑप्शन आहे 2.2 सेंटीमीटर. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं नेमकं आन्सर काय असेल ते सॉल्व करूया आणि बघूया. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये एक लिक्विड दिलेलं आहे. त्याची जी हाईट आहे ती आहे 1.8 सेंटीमीटर इन कॅपिलरी ए कॅपिलरीमध्ये म्हणजे हाईट ऑफ ए कॅपिलरी ती दिलेली आहे 1.8 सेंटीमीटर. आता याचं कन्वर्जन करायचं नाही, 8 सेंटीमीटरचं असू द्या. त्यानंतर दुसरी कॅपिलरी आहे कोणती तर बी कॅपिलरी दिलेली आहे, ज्याचं डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर ऑफ बी कॅपिलरी इज 90% ऑफ दॅट ऑफ द ए कॅपिलरी. तर डायमीटर जो आहे तो 90% आहे म्हणजे 90/100 डायमीटर ऑफ द ए कॅपिलरी. ओके, 0 आणि 0 काय आला कॅन्सल म्हणजे 9/10 आला. मग डायमीटर ऑफ बी कॅपिलरी इज इक्वल टू 9/10 दॅट ऑफ द डायमीटर ऑफ ए कॅपिलरी. आता डायमीटरचा रेशो जितका असतो तेवढाच रेडियसचा असतो म्हणजे रेडियस ऑफ बी कॅपिलरी इज इक्वल टू 9/10 दॅट ऑफ द रेडियस ऑफ ए कॅपिलरी. तर हे दिलेलं आहे तुम्हाला. आणि पुढे काय सांगितलं, द राईज ऑफ लिक्विड इन बी कॅपिलरी. तर आपल्याला हाईट फाईंड करायचं कशामध्ये तर बी कॅपिलरी ट्यूबमध्ये. ओके, आता याच्यासाठी जो फॉर्म्युला यूज करायचा राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब आणि तो रिप्रेझेंट केला जातो एचने. त्याचा फॉर्म्युला आहे 2t cos थिटा डिवायडेड बाय r rho g. आता सर्व एकाच प्रकारचं आहे म्हणजे 2 कॉन्स्टंट राहील, t कॉन्स्टंट राहील, cos थिटा बदलणार नाही, रो कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा अर्थ काय एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर. ओके, आणि आर इकडे डिवाइड आहे तिकडे काय करा मल्टिप्लाय करा. याचाच अर्थ काय द प्रोडक्ट ऑफ एच अँड आर रिमेन्स कॉन्स्टंट. एच आणि आरचा जर प्रोडक्ट घेतला तो काय असणार कॉन्स्टंट. मग आता 2 टर्मसाठी दिलेलं आहे, एक दिलेलं आहे ए साठी आणि दुसरं बी साठी. मग एच ए आर ए कॅपिलरीसाठी एच बी आणि हा काय घेतला आर बी. तर हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली यूज केलं तरी आन्सर येऊन जाईल. हाईट ऑफ ए कॅपिलरीमधली हाईट किती आहे 1.8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ ए आपल्याला माहीत नाही तर ॲज इट इज पुढं करा. आपल्याला हाईट फाईंड करायचं बी कॅपिलरीमध्ये पण रेडियस ऑफ बी माहिती आहे आपल्याला किती 9/10 दॅट ऑफ द रेडियस ऑफ इन ए कॅपिलरी. आर ए आणि आर ए काय झाला कॅन्सल. आर 10 जो इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय करा 1.8 × 10 आणि त्याला डिवाइड करा कशाने तर 9 ने. तर आपल्याला ऑटोमॅटिकली काय भेटेल तर हाईट इन अ बी कॅपिलरी. ओके, 10 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर होईल 18. मग हाईट इन बी कॅपिलरी जर घेतला तर तो भेटेल 18 डिवायडेड बाय 9 आणि 9च्या टेबलमध्ये 18 आहे, 9 2 जा किती 18. मग आपली जी हाईट भेटणार आहे ती किती 2 सेंटीमीटर इतकी भेटेल. ओके, आणि जर तुम्ही ऑप्शन जर या ठिकाणी चेक केलं तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर सी जो आहे तो एक्झॅक्टली या ठिकाणी मॅच होतो आहे. मग आपला आन्सर असेल ऑप्शन सी मीन्स 2 सेंटीमीटर. मग बी कॅपिलरीची जी हाईट आहे ती किती असणार 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर हा राईट आन्सर असेल.